न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर नगर परिषदेसमोर नगर परिषदेचे कंत्राटी कर्मचारी, ठेकेदार, सावित्रीमाई सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था आणि नगर अभियंता राम सरगर यांच्या विरोधात आमरण उपोषणास बसले आहेत। याबाबत उपोषणास बसलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे नगर परिषदेला कळविले होते की ठेकेदार असलेले सावित्रीमाई सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था आणि नगर परिषदेचे नगर अभियंता राम सरगर हे बिलीभकत करून शासकीय नियमाप्रमाणे रोजंदारी देत नाहीत। नगर परिषद, ठेकेदार आणि कामगार यांच्यात जे कामाचे दर ठरलेले आहेत त्याप्रमाणे रोजंदारी ह्या कामगारांना देण्यात आलेली नाही। कामगारांना मिळत असलेल्या कमी रोजंदारीबाबत वेळोवेळी संबंधित अधिकारी यांच्याकडे तोंडी आणि लेखी तक्रार देखील करण्यात आलेली आहे। मात्र आजपर्यंत यांच्या तक्रारीची दखल न घेतल्याने हे सर्व कंत्राटी कामगार आमरण उपोषणास बसले आहेत आणि जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे कंत्राटी कामगारांनी सांगितलंय। कैलास जगदाळे, श्रीरामपूर नगर परिषद कंत्राटी कामगार असून सर्व ठिकाणी आम्ही या ठिकाणी उपोषणला 34-35 जण उपोषणला बसलेलो आहे। उपोषणाचं कारण असं की आमचे इथले जे नगर अभियंता आहे राम सरगर यांनी आमच्या पगारामध्ये मोठी आफार करून भ्रष्टाचार करून आणि इथला जे ठेकेदार आहे सावित्रीबाई फुले या दोघांची मिलीभगत करून यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। काय तर आमचं पगाराची पेमेंट आम्हाला भेटावं ही फक्त आम्हाला मागणी आहे आमची। यासाठी आम्ही उपोषणला बसलेलो आहे। गेली 7 महिन्यापासून हा भ्रष्टाचार चालू आहे त्यांचा। वेळोवेळी त्यांना आम्ही कल्पना देऊन सुद्धा त्यांनी याची कोणत्या प्रकारची दखल न घेता आम्ही त्यांना सांगण्यात आले होते की साहेब आमचे हे पैसे आम्हाला देऊन टाका, पण त्यांनी कोणत्या प्रकारचे पैसे न दिल्यामुळे आम्हाला ही वेळ आली, उपोषण करण्याची वेळ आली। जोपर्यंत आमचे पैसे आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही एवढा आम्ही निर्धार केलेला आहे। यावेळी माजी नगराध्यक्ष अनुराधा अधिक यांनी कामगारांची समजूत काढत कामगारांच्या उपोषणाला पाठिंबा देत मुख्याधिकारी यांच्याशी बोलून यावर मार्ग काढणार असल्याचं सांगितलं। तर आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी यावेळी बोलताना सांगितले की कंत्राटी कामगारांच्या मागण्या नगर परिषदेने पूर्ण केल्या नाही तर आरपीआयच्या वतीने नगरपालिकेसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल। श्रीरामपूर नगरपालिकेच्या बांधकाम आणि अतिक्रमण अशा कंत्राटी कर्मचाऱ्याचे उपोषण आज श्रीरामपूर नगर परिषदेसमोर चालू आहे। त्यांच्या मूळ मागण्या या आहेत की आम्हाला जे मूळ वेतन आहे ते काय आम्हाला आत्तापर्यंत मिळत नाही आणि जे आम्हाला वेतन मिळतं त्यामधूनही पण काही जे अधिकारी आहेत ठेकेदार धुळ्याचे आहेत आणि राम सरगर हे दोन्ही संगनमताने मिळून त्यांच्या कर्मचाऱ्याचे जे महिन्याचे काही पेमेंट हे दोघं मिळून खातात असा आरोप ह्या कर्मचाऱ्यांचा आहे। आणि म्हणून आज आम्ही आमचे श्रीरामपूर शहराचे अध्यक्ष विजय पवार आणि मी स्वतः येऊन सिओनला भेटलो आणि सिओने आम्हाला सांगितलं की मी तात्काळ त्या ठेकेदाराला बोलून समोर त्यांना जाब विचारतो आणि यांचा जो प्रश्न आहे, यांचा जो पगार यांना कमी मिळतो त्या पगाराचा आम्ही खुलासा करून तो जास्त पगार आम्ही कसा त्यांना मिळवण्याचा प्रयत्न करतो। त्यांचं जे PF आहे, त्यांचं जे फंड आहे ते पण आम्ही द्यायचा प्रयत्न करतो आणि आचारसंहिता संपल्यावर आम्ही मूळ वेतन त्यांना कसं वाढवलं यासाठी पण आम्ही प्रयत्न करतो। अशा मागण्याचं पत्र यांनी त्यांना दिलंच आहे, परंतु या मागण्या लवकर पूर्ण व्हावा अशी आमची अपेक्षा आहे आणि या मागण्या लवकर त्यांनी पूर्ण केल्या नाही, याचा खुलासा केला नाही आणि या कर्मचाऱ्यांना न्याय दिला नाही तर आम्ही रिपाईच्या वतीने श्रीरामपूर नगरपालिकेसमोर रस्ता रोको करणार आहोत अशी आमची सर्वांची मागणी आहे। यावेळी आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष विजय पवार यांनी या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देत ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केली। आज या ठिकाणी नगरपालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जो आमर उपोषणाचा हत्यार या ठिकाणी उपसलेला आहे त्या उपोषणाला आम्ही माननीय आमचे मित्र संजयजी छल्लार साहेब यांच्या माध्यमातून मी आरपीआय शहर प्रमुख विजय पवार या नात्याने पाठिंबा देत आहोत। खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आपल्या कर्मचाऱ्यांची एक साधी आणि सरळ मागणी आहे। जो बेसिक पगार आहे त्यांना 11,700 रुपये मंथली आहे, परंतु त्यांना मंथली भेटतो तो 8,500 रुपये आणि ज्या हप्त्यातल्या महिन्यातल्या ज्या खाड्या होतात 4, 3, 4 त्या खाड्याचा जो प्रकार आहे
तो प्रकार ज्यावेळेस नगरपालिकेकडून पैसे घेतो, पेमेंट काढतो, तो सरकार साहेबांच्या माध्यमातून ती मागणी होती पूर्ण 26 दिवसाची. परंतु ज्या ठिकाणी कर्मचारी एखादा दवाखान्याच्या कामासाठी किंवा कार्यक्रमाच्या कुठल्या तरी निमित्ताने खाड्यावर असेल, तो खाडा याचा धरला जातो पगारामध्ये. परंतु नगरपालिकेचा जो पगार काढला जातो तो पूर्ण 26 दिवसाचा काढला जातो. या माध्यमातून खऱ्या अर्थाने आम्ही राम सरकारला या ठिकाणी दोषी मानत आहोत. व जो धुळ्याचा जो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराला देखील आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागणी करत आहोत की त्याला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, त्याचा परवाना रद्द केला पाहिजे. ही प्रामुख्याने आमची RPIच्या वतीने मागणी आहे. धन्यवाद. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय छल्लारे यांनी प्रशासनावर कोणाचाही वचक नसल्याचं सांगत नगर अभियंत्याने उघड नगरपालिकेच्या नाही तर श्रीरामपूरकरांच्या डोळ्यात धूळ फेकली आहे. कर्मचाऱ्यांचे पैसे खाणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करत त्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. ठेकेदार पद्धतीने जे कामगार नगरपालिकेत काम करत असतात त्यांच्या उपोषणाच्या निमित्तानं या ठिकाणी येण्याची वेळ आली. माझ्याबरोबर माझे मित्र RPIचे विजू भाऊ, त्याचप्रमाणे या श्रीरामपूर शहरात ज्यांचं वास्तव्य जे श्रीरामपूर शहरात राहतात असे जवळपास 16 ते किती कर्मचारी आपण 34 कर्मचारी. ह्या 34 कर्मचारी आज या ठिकाणी ज्या कारणाने उपोषणाला बसले त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण, त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा दोषी म्हणजे प्रशासनावर कुणाचाही वचक नसलेलं आज आपल्या समोर आलं. आणि ते जे अर्थी उपोषणाला बसले त्या उपोषणामध्ये का त्यांनी पुरावे, आपले जे सबळ पुरावे ते आमच्या समोर ठेवले. सगळ्यात महत्त्वाचं, सरगर नावाचा अभियंता, या अभियंत्याने उघड ह्या नगरपालिकेच्याच नव्हे तर ह्या श्रीरामपूरकरांच्या डोळ्यात धूळ फेकली. 1 महिन्यापूर्वी विद्यमान खासदार या ठिकाणी येऊन गेले, त्यांच्यासुद्धा कानावर ही तक्रार घातली. त्यांनी या कर्मचाऱ्यांसमोर पोलीस स्टेशनला फोन केला, बरोबर आहे का? त्याच्यानंतर सांगले याच्यावर गुन्हा दाखल करा. पुढं काय कारवाई झाली ही मला माहीत नाही, पण मी आपल्याला या निमित्ताने 100% सांगतो का जवळपास 32 ते 30 कर्मचारी या ठिकाणी काम करत होते. त्यांचे व्हाउचर ज्या रकमेचे आहे त्या रकमेच्या विरोधात त्यांना त्यांच्या महिन्याचे 26 दिवसाचा पगार काढायचा. त्या 26 दिवसामध्ये यांना 30 दिवस दाखवायचे आणि खाडेसुद्धा त्याच्यातून खाडे दाखवायचे व खाड्याचे पैसेसुद्धा खायचे. असे बँकेतले पूर्ण डॉक्युमेंट्स या ठिकाणी त्यांनी उपलब्ध केले. या निमित्ताने मी आपणास एकच सांगतो का आपण श्रीरामपूरातल्या आपल्यासाठी चुकीच्या गोष्टीसाठी भांडणं हे शिवसेनेचं कर्तव्य आहे. ज्या पद्धतीने अधिकारी गेले 2 वर्ष झाले केंद्र सरकारने, महाराष्ट्र सरकारने निवडणुका घेतल्या नाही, त्यामुळं सध्याचे जे प्रशासन चालतं हे फक्त अधिकाऱ्यांच्या जीवावर चालतं. अधिकाऱ्यांना असं वाटतं आमचा कोणी बाप नाही, पण त्यांना माहीत नाही ही जनता ज्यावेळेस रस्त्यावर येईल तर तुम्हाला रस्त्यावर फिरणंसुद्धा मुश्किल होऊन जाईल. एवढा उघड जनतेचे पैसे तुम्ही खात असेल तर तुमच्या तोंडाला काळा फासून तुमच्यावर गुन्हे दाखल केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं मी उद्धव ठाकरे सेनेच्या वतीनं सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कालच आलेले या ठिकाणचे मुख्य अधिकारी, त्यांना अजून पार्श्वभूमी माहीत नसेल, ते सुद्धा आज आले. आम्ही त्यांना भेटायला आत्ता आलो होतो आपल्या संदर्भात, पण साहेब बाहेर असल्यामुळं आम्ही 100% आत्ता त्यांना भेटणार, त्यांना ते कागद दाखवणार आणि त्यांनी या सरगर या अभियंत्यावर, कारण हे आपलं जे प्रकरण आहे कर्मचाऱ्यांचं, आपण ह्या प्रकरणामध्ये जे सगळ्यांपुढं आणलं या सरगरच्याच माध्यमातून मी स्वतः अनुभवलेला एक अधिकारी का श्रीरामपूर शहरामध्ये 25 लाखात ते सुद्धा यांनी बोगस केलं, त्याच्यावर डबल बिलं काढले आणि हे सांगून ह्या अधिकाऱ्याच्या संगनमताने त्यावेळेस सुद्धा पुढची कारवाई करतो कुठली झाली नाही. पण तरीसुद्धा का आज तुम्ही एक कर्मचाऱ्यांचे श्रीरामपूरकरांच्या पट्टीतून वसूल झालेले पैसे, आमच्या श्रीरामपूरकरांच्या मालमत्तेतून वसूल झालेले पैसे आणि जे कर्मचारी या ठिकाणी काम करतात त्यांचे सुद्धा पैसे खाण्याचं काम, नीच काम हे अधिकाऱ्याने केलं, तर ह्या अधिकाऱ्याला कारवाई झाली पाहिजे अशी मी या ठिकाणी मागणी करतो. आमचे विजू भाऊ RPIचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीनं आपणास पूर्ण पाठिंबा देतो आणि शेवटच्या मिनिटापर्यंत तुमची लढाई चालू ठेवा. आम्ही तुमच्याबरोबर राहू, एक पाऊल सुद्धा मागं हटणार नाही, एवढी मी या ठिकाणी ग्वाही देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी माजी नगराध्यक्ष अनुराधा अधिक, RPI जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, शिवसेनेचे संजय छल्लारे, शहराध्यक्ष विजय पवार आदींसह कंत्राटी कर्मचारी तसेच शिवसेना RPIचे कार्यकर्ते, पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर.